नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, उद्या गुरुवार आहे आणि याच दिवशी आपण साजरी करणार आहोत पवित्र अशी रामनवमी. हा दिवस म्हणजेच भगवान श्रीरामांचा जन्मदिवस. असे म्हणतात की रामकथा ऐकणं म्हणजेच आपल्या जीवनातील अंधार दूर करून प्रकाशाकडे जाणं. रामकथा ऐकल्यामुळे काय बदल होतात? तर रामाच्या कथा ऐकल्यामुळे आपल्या मनात शांतता निर्माण होते, वाईट विचार दूर होतात आणि जीवनात योग्य निर्णय घेण्याची शक्ती येते. कारण श्रीराम हे केवळ देव नाहीत, तर ते आदर्श जीवन जगण्याचा मार्ग दाखवणारे आहेत. रामायणातील सुंदर कथा. रामांचा वनवास, संकटातही धैर्य. जेव्हा रामांना 14 वर्षांचा वनवास मिळाला तेव्हा त्यांनी कुठलीही तक्रार केली नाही. त्यांनी परिस्थिती स्वीकारली आणि कर्तव्याला प्राधान्य दिलं. आपल्या जीवनात संकट आलं तरी शांत राहा, कारण प्रत्येक संकटात एक नवीन संधी असते. शबरीची भक्ती, श्रद्धेची ताकद. एक वृद्ध स्त्री शबरी, ती रोज रामाची वाट पाहायची. जेव्हा राम तिच्याकडे आले तेव्हा तिने प्रेमाने बेर अर्पण केले. तिची भक्ती पाहून राम अत्यंत प्रसन्न झाले. खरी भक्ती ही मनापासून असते. देवाला श्रीमंती नाही तर भावना महत्त्वाची असते. हनुमानाची सेवा, निस्वार्थ प्रेम. हनुमान हे रामांचे सर्वात मोठे भक्त. त्यांनी कधीही स्वतःसाठी काही मागितलं नाही, फक्त रामांची सेवा केली. निस्वार्थ सेवा केल्याने जीवनात यश आणि शांती मिळते. रावणाचा अंत, अहंकाराचा नाश. रावण हा खूप शक्तिशाली होता, पण अहंकारी होता. शेवटी रामांनी त्याचा पराभव केला. अहंकार कितीही मोठा असला तरी त्याचा अंत होतोच. रामकथा ऐकल्यामुळे संकटे कशी दूर होतात? तर मैत्रिणींनो, रामकथा ही केवळ कथा नाही, ती एक ऊर्जा आहे. जेव्हा आपण रामाचे नाव घेतो तेव्हा आपल्या मनातील भीती कमी होते, आत्मविश्वास वाढतो. रामनाम म्हणजे एक सकारात्मक शक्ती आहे, जी आपल्या जीवनातील अडचणी कमी करते. रामनवमी दिवशी काय करावे? रामनाम जप करावा, रामायण वाचावे किंवा ऐकावे, गरजू लोकांना मदत करावी आणि मनापासून प्रार्थना करावी. मैत्रिणींनो, रामकथा ऐकणं म्हणजे आपल्या जीवनातील एक नवीन दिशा देणं आहे. जर आपण रामाच्या शिकवणीवर चाललो तर आपल्या जीवनातील सर्व अडचणी हळूहळू दूर होतील. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि पुढील असलेलं बेल आयकॉन जरूर प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल.